जयंती येणाऱ्या 19 तारखेची त्या निमित्तानं पक्षाकडून स्वराज्य सप्ताह हा 12 ते 18 फेब्रुवारी असा कार्यक्रम आपल्या सर्व महाराष्ट्रात घेण्यासाठी आपल्याला पत्र आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आज आपल्या गोल्डन चॉईस हॉटेलला या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। बैठकीसाठी आता ज्यांनी मार्गदर्शन केलं आपल्या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय राजेश्वर आबा, उपस्थित कल्याण काका आखाडे, बबन बापू गौते, बाप्पासाहेब भोगे, ॲडव्होकेट प्रज्ञाताई, अविनाशजी नाईकवाडे, बाळासाहेब बांगर, अल्पसंख्याकचे प्रमुख इक्बाल भाई, उपस्थित बाळासाहेब गुजर, नंदू कुटे, अजिंक्य आनेराव, शुभम दाताकडे, नगरसेवक आलेले, सर्व समोर बसलेले बैतुल्ला खान, सय्यद इलियास, गणेशजी वाघमारे, विकास भुजबळ, भीमरावजी वाघचौरे, रणजितजी बनसोडे, सन्माननीय सर्व कार्यकर्ते वर्ग मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी आल्या, उपस्थित मिलिंद जुमाळे, सर्व पक्षाचे पदाधिकारी, विविध सेलचे सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि येणाऱ्या शिवजयंतीच्या आधी जो स्वराज्य सप्ताहाचा कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे तो सर्व सेलनी मिळून या बीड शहरात बीड तालुक्यात आपण सर्वांनी मिळून साजरा करायचा आणि वेगवेगळ्या त्याच्या जबाबदाऱ्या आहेत। कार्यक्रम घ्यायचं म्हणलं सर्व समावेशक असलेल्या कार्यक्रमाला रंग एक चांगला येतो आणि मला वाटतं आपला पक्षही सर्व धर्म पंथ समावेशक पक्ष आहे। या पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सर्व मिळून आपल्या रयतेचे राजे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चांगले उपक्रम आपण दरवर्षीच घेतो। आबा बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवजयंतीचा कार्यक्रम होतो। 19 तारखेला आम्ही दरवर्षी मोठा कार्यक्रम घेतो। संध्याकाळच्या वेळेच्या आदल्या दिवशी 12 वाजता फटाके फोडण्याचा कार्यक्रम असतो मुख्य शिवाजी महाराज चौकामध्ये आणि तिथं पहाटेचे पूजन असतं। त्यानंतर दिवसभर लोक येतात, सेल्फी पॉइंट असतात। आपण जो मुद्दा आहे इथं किल्ल्याचा मांडला, गड किल्ल्यासोबत सेल्फी, तो दरवर्षी आपण तो कार्यक्रम ठेवतो। यावर्षी तसा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। आपण ज्या सूचना दिल्या त्यामध्ये मला वाटतं प्रामुख्यानं सेल्फी विथ किल्ला हा दरवर्षीच आपण कार्यक्रम घेतो। याही वर्षी आम्ही त्याचं आयोजन केलेलंच होतं। काही गोष्टी पक्षाकडून आम्हाला या ठिकाणी अपेक्षित स्वराज्य पताका जे कोणी सांगितलं त्या आपल्याला पक्षाचे जे प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे तशा पताका आपल्यापर्यंत आल्या या शहरात तालुक्यात जागोजागी आपल्या सूचनाप्रमाणे लावण्यात येते। पत्रक आणि स्टिकर हे सुद्धा कोणत्या डिझाईनचे इथं तयार करायचे आपण का पक्षाकडनं येणार आहे या सर्व गोष्टीची सुद्धा आम्हाला डिटेल माहिती लागेल। त्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतले। यामध्ये कार्यक्रम जवळपास 15 कार्यक्रम असतील। त्यामध्ये आपण वाटप करून वेगवेगळे कार्यक्रम दिले तर मला वाटतं आमच्याकडे गाडीचं आपण करता येईल त्यासोबत रांगोळी स्पर्धा, बाल शिवाजी स्पर्धा ज्या आपण दिल्या त्या आपण नक्कीच कार्यक्रम मागच्या वेळेस आयोजित केला होता, यावेळेसही करू। आणि या सर्व कार्यक्रमांना पक्षाचे सर्व सेलचे कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांचा सहभाग असला की नक्कीच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपल्याला घेता येतील। शिवजयंती निमित्त 19 तारखेला मेट्रोराईट हा एक रॅप पथक आहे। शिवाजी महाराजांचे मराठीतले रॅप गाणे आणि त्यासाठी गर्दी होते। खासकर यंग क्राऊड असतो संध्याकाळी रात्रीपर्यंत शिवाजी महाराज चौकामध्ये दरवर्षी तो कार्यक्रम असतो। त्याला यावेळेस आपण आपण जो स्वराज्य सप्ताह लेबल दिलाय त्याच्या लेबल खाली हे सगळे कार्यक्रम यावेळेस होईल आणि सप्ताहातले किमान 3 ते 4 कार्यक्रम आम्ही स्वतः आयोजित करू। त्यातील बाकी महिला भगिनी जे कार्यक्रम आयोजित करायचे महिलांची सेल ऍक्टिव्ह आहे बीडमध्ये, युवकांची सेल ऍक्टिव्ह आहे। तर या सर्वांचा वेगवेगळ्या आपण जबाबदाऱ्या जर घेतल्या तर चांगला कार्यक्रम आपण जागा प्रोव्हाइड करू। चांगले कार्यक्रम शहरामध्ये आपल्याला देऊन पक्षाकडे सुद्धा चांगला मेसेज या निमित्तानं
छत्रपती शिवरायांच्या जन्मदिवसाचा जाईल. पक्षाचे चिन्ह आणि पक्ष लेबल आपल्याला अधिकृतरित्या आलंय. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण. सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या सेलसाठी रोज भेटतात. आम्हाला या सेलमध्ये काम करायचं, आम्हाला त्या सेलमध्ये आम्हाला इथं कुठेतरी संधी द्या. म्हणून मला वाटतं ते सुद्धा पक्षांची आपले पद वेगवेगळ्या सेलमध्ये वाटप हे लवकरात लवकर झाले. लोकसभेच्या सगळे पद आपण वाटप करते. इकडं तालुकाभर आणि मतदारसंघभर एक चांगला पिक्चर जाईल आणि त्यातून काम करण्यासाठी लोकसभेचं आपले ट्रायल असेल. तिथून पुढे मग विधानसभेच्या तयारीने आता आपण आत्तापासून लागलो तर आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांची लाडकी अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपण आतापासून तयारीला लागलो तर नक्कीच महाराष्ट्रात चांगला काम करणारा मुख्यमंत्री येणाऱ्या काळात आपल्याला पाहावयास भेटेल. या ठिकाणी संघटनेसाठी वेळ देण्याचं आपण सांगितलं. नक्कीच सर्वांनी आपण जरी आपण आपापल्या जागी कोणतं ना कोणतं पद मागे निवडून आलो असो, नसं निवडून आलो असो, आपलं काही काम करत असो, पक्षासाठी पक्षाच्या मुख्य बैठकींसाठी प्रत्येकाने वेळ काढणं हे गरजेचं आहे. पक्षासाठी तन मन आणि ज्याला शक्य आहे त्यांनी धन, त्या तन मन धनाने आपण काम केलं तरच आपला हा मतदारसंघ ढवळून निघेल आणि आपण पक्षासाठी एक संघटना ही मोठी वाढवू शकू. आणि त्या निमित्तानं आजचा कार्यक्रम हा मला वाटतं महत्त्वाचा होता. यातून आपण जे कार्यक्रम आठवड्याभरात घेणार आहोत आणि 19 तारखेचा मुख्य कार्यक्रम याची सुद्धा माहिती लवकरच आम्ही सुद्धा आमच्या लेवलला मीटिंग घेऊन या सुद्धा माहिती सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत देऊ. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि येणाऱ्या शिवजयंती निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय राष्ट्र.